चला बॅटिंग टीम 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. अतिरिक्त खेळाडू अतिरिक्त प्रतिनिधी मॅचला सुरुवात. षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला गोलंदाज शेवडून टीम कडून बिलॉंग करताना अगदी दुर्वेश सलामीची जोडी एका बाजूनं अगदी खेळपेटीवर पाहायला मिळते. बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये अगदी क्षेत्र बनवलं, फटका एक्झिक्यूट केलाय आणि यस इथून मात्र आलाय पहिला षटकार. चला बॅटिंग टीम 12th मॅन आमच्याबरोबर पोहोचवा. पहा वारंवार विनंती केली जाते. बॅट्समनची नावे आमच्याबरोबर पोहोचत नाहीयेत. तलेवाडी संघ चला तलेगाववाडी टीम 12th मॅन आमच्याबरोबर पोहोचवा. षटकाराने मात्र सुरुवात घडतीये. अकाउंट ओपन केले जाईल टीमचं आणि स्वतःच बॅटिंग षटकाराने सुरुवात घडली आहे. सेकंड बॉल अगदी शॉर्टपिचचा थोडासा बॉल अगदी आपण पाहायला परंतु काहीसं कमबॅक इथून दुर्वेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. कारण पहिल्याच बॉल वरती अगदी दमदार बिगेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर काहीसं कमबॅक अगदी दुर्वेशचं पाहायला मिळत आहे. बाबळेचा फटका शॉर्ट कव्हर मध्ये अगदी फिल्डर येथील उचलतील फेकतील. सिंगल मात्र वेगानं कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावा संख्या थोडीशी पुढे सरसवताना टोटल 7 धावा पाहायला मिळतील. चला बॅटिंग टीम राहुल आहे आता नॉन स्ट्राईकला. पहिले नाव याचं लिहू. नॉन स्ट्राईकला कोण आहे? शार्दूल आणि राहुल अशी जोडी पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. लक्ष्मण म्हणजे भोर यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. व्यासपीठावर आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल मिळते आणि या टीमची धावा संख्या पुढे सरसवताना टोटल 8 धावा. 8 रन्स ऑन दी बोर्ड. शार्दूल एक चांगली कामगिरी करताना संघासाठी यावेळेस पहा वेगानं अगदी गोळीच्या वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला. लांबच्या रिझन मध्ये एका टप्प्यानं बॉल झाला सीमा पार. यस इट्स अ 4. येतो चौकार. दिला आवाज मग ते नाही पण धावा संख्या पुढे सरसवताना अगदी गेली दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 12 रन्स 12 धावा पटलावरती. एवढेचा बॉल अगदी डॉट बॉल. टीमची धावा संख्या षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 रन्स ऑन द बोर्ड 12 धावा पटलावरती. एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात बॅटिंग टीमची. अद्याप तलेगाववाडी संघ अगदी चांगला परफॉर्मन्स पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. शार्दूलच्या बॅट मधून आलेला एक षटकार, राहुलच्या बॅट मधून आलेला एक चौकार आणि अगदी एक चांगली कामगिरी. शार्दूलची चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आणि अगदी एक चांगली सुरुवात मात्र आपल्या टीमला करून दिली. ओव्हर नंबर 2 पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चला सीमा पार. आणखी एक येतोय दमदार षटकार. रोहित आता जशा रीतीनं बॉलिंग ट्रॅक वर त्याला पहिल्याच बॉल वरती अगदी वेलकम केलं, स्वागत केलं राहुलनं. आणि राहुलच्या बॅट मधून अगदी हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्याची जशा रीतीनं सुरुवात पहिल्या ओव्हरची घडली षटकारानं आणि तशीच काहीची सुरुवात सेकंड ओव्हरची देखील करताना पाहायला मिळते. एक चांगलं टार्गेट सध्या सेट करण्याचं काम दोन्ही बॅटर अगदी आपण पाहतोय. टीमची धावा संख्या वेगानं पुढे सरसवताना टोटल 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा. सायकल शिवडन अगदी आपल्या घरच्या क्रिकेटवर कशा रीतीने खेळ साकारला जाईल, कल्पटीचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि मग तो अनुभव तर कशा रीतीने बढावला जाईल, त्या अनुभवाच्या जोरावरती कशा रीतीने मात्र इथे खेळ साकारला जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट राहील. धावसंख्या स्थिर 18 धावा अगदी धावपटलावरती पाहायला मिळतात. सन्मान दिलाय
ऑफसाईडच्या डिझाईनमध्ये बॉल डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल होते. सिंगल मिळते. धाबसंख्या एका धाब्याने पुढे सरसवताना पाहायला मिळेल. टोटल 19 धाबा. 3 षटकांचा सामना मागील मॅच अगदी लो स्कोरिंगची मॅच अगदी आपण पाहिली, परंतु 2 ओव्हर्स मध्ये खरं तर ती मॅच अगदी फिनिश केली चिंचवली टीमनं. अगदी चांगला खेळ, चांगला परफॉर्मन्स, टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग, त्यानंतर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर ते धाबा यशस्वीरित्या अगदी चेस करताना टीमला आपण पाहिलं. अगदी मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. दुसरं दशक जोडले जाईल धावपटलावरती. धावसंख्या टोटल 20 पाहायला मिळते. विदाउट एनी लॉस दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली साचेदारी आणि एक चांगले टार्गेट सेट करण्याचं काम करताना अगदी दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. राहुल स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅटर, एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती शार्दुल, अशी सलामीची जोडी आणि अगदी आपल्या टीमसाठी एक चांगलं काम करत असताना बॅटची कडा, लीडिंग गेज आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला आहे आणि इथून मात्र विकेट नंबर 1, धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करताना तलिगावाडी टीमला बॅट्समन आपण पाहतोय राहुल याच्या रूपानं. आमची अक्कू इष्टरक्षाच्या भूमिकेत आहे, स्कोरिंगची भूमिका, परंतु इकडे चर्चा सुरू आहे. 4 केली खाल्यानंतर कॅच मात्र त्यांनी पकडली आहे. वुफर आणि खेळांचा अगदी त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घेतला, परंतु तसंच काहीसा खेळ देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु इथून धावसंख्येला रोखणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. शेवटचा बॉल आमचा ट्रॅव्हल केला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. शतक संपलं. दुसरं 12 बॉलची समाप्ती झाली. 12 बॉलच्या अखेरीस 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या संघ तलिगावाडी संघ जाऊन पोहोचला 21 ऑन द बोर्ड. 21 धावपटलावरती. षटक पहिला आपण पाहिलं जिथे 12 धावा जमताना अद्याप आपण पाहिलं, परंतु या षटकामध्ये रोहितनं खर्च केले तर तब्बल 9 आणि अशा रीतीने मात्र अद्याप 21 धावपटलावरती जमल्यात. आमचे रोहित दादा जले यांची देखील खूप सारी मेहनत करत या स्पर्धेसाठी राहिली. खूप बिझी शेड्यूल आहे सध्या त्यांचं, परंतु त्यानंतर देखील आपल्या स्पर्धेसाठी खरं तर त्यांची उपस्थिती सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहिलाच बॉल ओव्हर नंबर 3 चुकी घडते आणि पूर्विकेच्या रिजन मध्ये रोहितनं केली आहे चुकी आणि अगदी या बॉल वरती मिळेल ते फक्त सिंगल. साईडच्या रिझर्व मध्ये डिपेंड विकेट मध्ये फटका सजवला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. इथे पाहता कोणी थोडीशी चुकी केली आहे. सिंगल बाईटची सुरुवात मात्र टीमला मिळेल आणि या टीमची धावसंख्या 25-25 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 3 चेंडूचा खेळ संपलाय. या शतकातील अद्याप 3 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी आहे. यावेळेचा फटका लॉफ केलाय ऑन साइडच्या रिजन मध्ये. डीप स्कोरच्या डोक्यावरून उडवला. यस, इट्स अ बिग हिट, इट्स अ माइट हिट. येतोय षटकार.
उंचवला फटका हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. स्कोअरच्या रिझर्व मध्ये फिल्डर पोहोचतील तत्पर पुन्हा एकदा वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या थोडीशी पुढे सरसवताना अगदी 33 जवळ एक चांगलं टार्गेट सध्याच्या स्थितीला सेट करण्याचं काम, एक चांगलं टार्गेट उभारण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमच्या माध्यमातून केलं जातं. तर इथून जेवढे धावा खर्च होतील मग ते धावा अगदी चेस करते गेले तेवढ्याच मात्र मागणे पडतील. मैदानाच्या आतमध्ये गर्दी का मिस फील्ड डीप मिड विकेटला बॉल चालू एका टप्प्याला सीमा पार. शेवटच्या बॉल वर त्याला चौकार. शेवट केलं गोड. 17 संपले पहिलं आणि पहिल्या 17च्या केस बॅटिंग करताना तलिगाबादी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 ऑन द बोर्ड. 37 धावा जमल्यात. 38 धावांचं टार्गेट, 38 धावांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल साई कृपा स्टुडंट टीम. उत्तरादाला सुरुवात करत आपण इथे करत आहोत. अगदी 38 जागांचा बोलून लक्ष. गुलशन सर एकांतित काय म्हणाल? काय नाही, बोल बोल तुझी टीम खेळते.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि रोशन राहुलला षटक क्रमांक पहिले घेऊन बॅटिंग करताना राहुलचं चांगलं योगदान पहिल्या सत्रामध्ये अद्याप आपण पाहिलं. बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगलला मात्र सुरुवात करताना पाहायला मिळते. अगदी पहिल्या सत्राचा आपण विचार केला, जर कम्पेअर केलं तर शार्दूलच्या माध्यमातून करत षटकर आणि पहिल्या सत्राची सुरुवात करताना आपण पाहिली. परंतु रोहितच्या बॅटमध्ये सिंगलला मात्र सुरुवात घडली आणि अकाउंट ओपन केलं जाईल. टीमचं आणि स्वतःचं 38 धावांचं लक्ष, 38 धावांचं टार्गेट. अगदी इथून मात्र त्यांचं आमच्याकडे बोलतात इट्स अ बॅट बॉल. लाईन थोडीशी खराब, अतिरिक्त धाव मात्र धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. इट्स अ डॉट बॉल. पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप फ्रॉम द बॉडी बॉल अगदी आपण पाहिला आणि हातात नंतर मात्र सलगचा दुसरा देखील डॉट पाहायला मिळतोय. आपल्याचा फटका अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगल डबल आता खरं तर मॅच बनणार नाही. इथून मोठे फटके केसने देखील तितकेच इम्पॉर्टंट राहील. पहिल्या सत्रामध्ये शार्दूल आणि रोहित राहुलने जी बॅटिंग केली आणि तसंच काहीच मात्र प्रदर्शनात इथून मात्र बॅटिंग टीमला दाखवावं लागेल. इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या टोटल 4 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1 अद्याप 4 बॉलचा खेळ संपला आणि पृथ्वी इथे पहा बॅटची कडा अंपायर सिग्नल OUT. धक्का क्रमांक पहिली विकेट मैदानाच्या बाहेर परतपणा. रोहितला अद्याप बॅट टीमला बसलाय. धक्का क्रमांक पहिला. खरं तर आपण पाहतो सचिन भाई कर्णेकर यांना देखील विनंती असेल दादा आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे वाशीवरून चषकामध्ये. नो बॅटर नवीन फलंदाज इनिंग नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून मात्र अगदी शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला अगदी आपण पाहिलं अद्याप 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल ज्यामध्ये आणखी 34 धावा मात्र बनवायच्या आहेत बॅटिंग करताना शेडून संघाला. 17.00 ची सरासरी प्रति षटकामागे. आता ती सरासरी कशा रीतीने राखली जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट असेल. चला नेक्स्ट मॅच इथून आम्ही विनंती करू. बांबू ऑफिस. चला बांबू ऑफिस डीजे रुपेश सांगोर्ली टीम आणि कैलासाची संजय श्रीराम पाटील डेलगर टीम. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस रिपोर्टिंग करा. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तन्वीर लाबर पाहतोय. पहिल्याच बॉल मात्र सफलता मिळते. नितीन दादा खारके यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं व्यासपीठावर. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नितीन दादा खारके
अक्षय अगदी सिंगल मात्र सुरुवात करते अक्षय दादा. आता जो ब्रेकफास्ट केला ते ताकद मात्र आता टीम साठी दाखवावी लागेल. बाकी बॉल स्वतःच्या बाजूमध्ये अगदी अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. डॉट बॉल अगदी पाहायला मिळतोय. कोणती धावा बॉल वरती मात्र खर्च केली जात नाही. आता थोडासा बॅकफुटला जाताना खरं तर शिवडन संघ आपल्याला पाहायला मिळतो. कारण पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चुका त्या गोलंदाजांच्या असतील त्या फिल्डर्सच्या असतील आणि त्या चुक्या मात्र आता मागे ठरतात. अद्याप या समीकरणाचा विचार केला 9 चेंडू शिल्लक आहेत ज्यामध्ये आणखी 33 धावांची गरज. यामुळे स्लॉफ केला साईडला डिफरन्स पडलेच्या रिझन मध्ये एका टप्प्यानं बॉल ट्रॅव्हल झाला. सी वापर. येस इट्स अ 4. होतील का टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पुढे सुद्धा पाहायला मिळते. 8 बॉल आणखी 29 धावांची आणखी गरज. यावेळेस लाभ केलाय अगदी उंच अगदी लांब आणि यस वांगांच्या डोक्यावरून ठोकलाय. येते दमदार षटकार. एक मोठं टार्गेट. आता टार्गेट कशा रीतीने चूज करावे पटेल देत असताना मात्र इथे बॅटर ऋषीच्या बॅट मधून मात्र हा षटकार आलाय. धावसंख्या वेगाने पुढे सरसवताना पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 15 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतात. 15 ऑन दी बोर्ड. समीकरणाचा विचार केला अद्याप बॉल शिल्लक असेल 7 आणि ज्यामध्ये आणखी 23 धावांची गरज. इथून एखादा मोठा फटका शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव थोडासा प्रेशर कमी होईल बॅटिंग टीमचा. परंतु इथे मात्र पहा हवेमध्ये चेंडू बॅक टू द बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये झेल टिपलाय. ज्या ऋषीच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके आपण पाहिले तर ऋषीला प्रयत्नामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज तन्वीर आणि इथून मात्र धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना श्रीलंकन टीमला ऋषी याच्या रूपानं. चला नेक्स्ट टीम. चला सांगोली आणि डोलगर संघ. अंतिम ओव्हर पहिल्याच बॉल वरती मात्र सफलता मिळते शार्दूलला. आणि अगदी आता थोडासा बॅकफुटला जाताना शिवडोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी एकतर्फी मॅच. 38 धावांचा बलमध्ये टार्गेट ज्यामध्ये धाबी जमल्यात फक्त आणि फक्त 15. 5 चेंडू आणखी 23 धावांची गरज. चार चेंडू ज्यामध्ये आता 22 धावांची गरज. 3 षटकार 1 चौकार. न्यू बॅटर ज्या बॅटरची आतुरतेने वाट पाहिली जात होती
आणि त्या आयकॉनिक खेळाडू सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना शिरडोन गावातील आर्यन भोईर अशा नावाने ज्याला ओळखलं जातं आणि यस दुर्वेश मात्र आता मैदानाच्या आतमध्ये येऊन झाला, परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. धावसंख्या स्थिर 16 धावा. स्टेप पावडून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न राहिला, यशस्वी सिंगल मिळते. चला सांगोली टीमचे कॅप्टन ते उपस्थित झालेत. डोलगर संघ कॅप्टन आपण पुढे दाखल करा, उशीर होत चाललाय. किती मला 1 लाख